तर एका कैद्याने काय केलं की माझ्या ताटात माती कचरा लुटून आणलेला टाकला. बर, काय म्हणता? हा जेवणात टाकला. भाजपचे जे मसवडचे जे गुंड आहेत म्हणजे जे ठराविक त्या गुंडांनी माझ्यावर अन्याय केला. मागून गाडी 2 पोलीस कॉन्स्टेबल थांबा म्हणले केवटे, तर म्हणले काय हो, तर म्हणले पोलीस स्टेशनला साहेबांनी बोलवले. मंत्री आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही बरेच काय बोललेला आहे आणि त्यात काय सुटी नाही. मग तुम्हाला असं कधी कळलं की आपल्यावर अॅट्रॉसिटी, विनयभंग आणि पोक्सो हे इतके खतरनाक गुन्हे दाखल केलेले, हे कधी कळलं? जे तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल झाले ते कशामुळे झाले? म्हणजे भाजप सोबत नक्की तुम्ही काय पंगा घेतला होता? हे ते उकरून काढलं म्हणून मला ते एक म्हणजे मगाशी म्हणलोय धट म्हणून त्याचा फोन आलाय, तुला धावतोच म्हणून. विजय दाटापासून मला जीवितच धोका, मी असं लिहिलं होतं. परंतु या अक्षय सोनवणेने आणि गोपीने का बघितलं नाही? आता कॅमेरासमोर जनतेला कळू द्या की त्यांनी काय केलं अक्षय सोनवणेने त्याच्यावर. त्याच्या जे नाव आहे ते सगळं नावावरचं जे आपण व्हॉट्सअपला पाठवतो त्यांनी ते सगळं डिलीटच करून टाकलं. भाजपच्या लोकांच्या विरोधातले जे पुरावे होते तुमच्याकडे मोबाईल मध्ये ते काय केलेत? डिलीट केलेत. बर, आता तुम्ही आता पुढे पुरावे डिलीट केलेत हे तुम्ही मगाशी म्हणला मी तक्रार करणार, कोणाकडे तक्रार करणार आहे? हे सांगायचं आहे की लबाड लांडग्याचं सरकार आहे भाजप. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना तयार केली आहे त्या घटनेमुळे आज आपण जिवंत आहे. आज मी तुमच्या संग बोलतोय, नाहीतर मला वाटतं की आज गोळ्यात झाडल्या असते. आज मला आभार मानायचे ती म्हणजे कोर्टाचे, ज्या कोर्टाने मला जामीन मंजूर केला त्याचं लाख आभार मानतो. नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी काल एक व्हिडिओ बनवला होता सातारा कारागृहाच्या बाहेरून आणि मी त्यावेळी असं बोललो होतो की या कारागृहातून वाघ बाहेर आलेला आहे आणि जो वाघ बाहेर आला त्याचं मी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं होतं. 27 दिवस तो वाघ कारागृहात राहिलेला होता. तो वाघ म्हणजेच अजिनाथ केवटे आता माझ्या सोबत आहेत आणि मी त्यांची मुलाखत घेणार आहे. ते का कारागृहात गेले होते, नक्की काय घडामोडी घडलेल्या होत्या, हे सगळं मी त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. कारागृहातील त्यांचे अनुभव ऐकून घेणार आहे. तर पहिल्यांदा मी अजिनाथ केवटे यांचं स्वागत करतो. अजिनाथजी, लय भारीमध्ये आपलं स्वागत. नमस्कार. तर अजिनाथजी, मला सांगा, तुम्ही काही तासांपूर्वी म्हणजे काल रात्री कारागृहातून बाहेर आला. कशी तुमची तब्येत वगैरे कशी आहे? तब्येत तशी माझी नॉर्मलच आहे, परंतु मला तुमचा एक अभिमान वाटतो की मी ज्यावेळेस कारागृहातून बाहेर आलो आणि जसा दरवाजातून बाहेर आलो तसं पहिल्यांदा तुम्हाला पाहिलं आणि तुम्हाला पाहिल्यानंतर असं वाटलं की पत्रकारिता जिवंत आहे, माणसं जिवंत आहे, लोकशाही जिवंत आहे आणि या लोकशाही मार्गातूनच मला न्याय भेटणार आणि हा भेटणार तो फक्त तुमच्यामुळेच. त्याचं कारण असं की मी जेव्हा जेलमध्ये होतो म्हणजे आत होतो कारागृहात, त्यावेळेस मला आमचे भाऊ आलते भेटण्यास, बहीण आलते. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुषार खरात साहेबांनी पत्रकारांनी तुमच्या बाबत 38 मिनिटाची क्लिप लावलेली आहे, क्लिप तयार केलेली आहे. तर मी म्हणलं म्हणजे काय काय त्यात सांगितलं, तर त्यात माझ्या जो अन्याय मसवडमध्ये झाला, मी मानचा आहे, मान मसवड सातारा जिल्ह्यातला. तर मग मला सांगायचं आहे की माझ्यावर जो अन्याय झाला त्याबद्दल तुम्ही जे माझी माहिती संपूर्ण सांगितलं, मी सामाजिक काम कसं केलं, काय केलं, याचा अभिमान वाटतो. त्यामुळे तुम्ही जे मला तिथे येऊन भेटला आणि पुष्पगुच्छ दिलं आणि माझं जी आभार घेतला आणि मला जी तुम्ही माया दावली त्याचं मी तुमचं आभार मानतो, धन्यवाद मानतो. नाही, हे माझं कर्तव्य आहे पत्रकार म्हणून. कर्तव्य आणि पत्रकारांचे हेच काम आहेत. कुणावर जर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाला वाचा फोडणं. तर म्हणून मी माझं काम केलेलं आहे मी आणि तेच काम करत राहिलं पाहिजे, हे माझा स्वभाव आहे. गेल्या 25 वर्षात मी हेच केलेलं आहे. मुंबईमध्ये सुद्धा मी अशाच चळवळी केलेल्या आहेत. रस्त्यावर म्हणजे मी पत्रकार जरी असलो तरी मी रस्त्यावर आंदोलनं सुद्धा केलेली आहे. हा माझा स्वभाव आहे आणि मला ते आवडतं सुद्धा. तर त्याच्यामुळे मी ज्यावेळी तुम्ही आज सुटणार आहात हे म्हटल्यानंतर मी मुंबईवरून आलो, खास मुंबईवरून आलो. मी काय मुंबईचा पत्रकार आहे, मी काय इथला पत्रकार नाही. अन्याय ज्याच्यावर होतो त्यासाठी आता तर इथून पुढे अख्ख्या महाराष्ट्रात फिरेन तसं मी तुमच्याकडे आलो. तर हे तुम्ही सांगितलं. तर तुम्हाला जामीन मिळालाय हे तुम्हाला कधी कळलं आणि त्या जामिनांच्या प्रोसेसवर म्हणजे जामीन मिळणं म्हणजे एक सुरुवातीचा पहिल्या टप्प्यातला तो खरं तर न्यायच पहिल्या टप्प्यात मिळालेला न्याय असतो तो. तर हे जे काही तुम्हाला बाहेर सुटण्यासाठी, मुक्तता होण्यासाठीचे जे काही हा जो न्याय मिळालेला आहे त्याच्याविषयी काय सांगाल? मी म्हणजे सांगतो की ज्यावेळेस मला मसवडमध्ये आमचे सरकारी दवाखाना आहे
त्या दवाखान्याच्या पुढं जे मला 2 कॉन्स्टेबलनं उतरवलं आणि माझ्या गाडीतून उतरवलं आणि मला त्यांच्या गाडीवर बसून पोलीस स्टेशनला नेलं. तसंच मी डायरेक्ट कोर्टात वडूज कोर्टानं सरळ मला कारागृहात नेलं गेलं. तर कारागृहात नेल्यानंतर मला तिथं कैदी म्हणायचे, तू काय गुन्हा केलायस. आता मला तशी लाज वाटायची, म्हणजे वाईट वाटायचं की काय सांगायचं एखाद्या लहान मुलीनं जे आपल्यावर असं चुकीच्या पद्धतीनं जी काय आपल्यावर अन्याय झालेला आहे त्याबद्दल काय सांगायचं आहे. परंतु आत गेल्यानंतर एकच गुन्हा नव्हता, तर अट्रॉसिटी होती, परत छेडाछेडीची होती आणि फोक्सो, हा 3 गुन्हे होतो. गुन्हा नाही, आरोप आहे तुमच्यावर, आरोप होतो. तर हा आरोप मला ज्यावेळेस तिथं गेल्यानंतर किंवा असं वाटायला लागलं की आपण काय केलं नसताना हे कसं काय घडलं. दुसरी गोष्ट की तिथे जी म्हणजे बंदे म्हणतात की कैदे म्हणतात कारागृहात असणारे, त्यांनी मला सांगायचे की तुम्ही कमीत कमी 6 महिने तर सुटू शकत नाही. कोणाला सहज विचारलं की बाबा कसं होईल, का होईल, आपल्याला काय ह्यातलं माहित नव्हतं. तर ते म्हणायचे की 6 महिने सुटत नाही, तुम्हाला जामीनच भेटत नाही, 90 दिवसाच्या आत ही येतच नाही तुमचं काय असेल चार्जशीट. मग मी म्हटलं की ठीक आहे बाबा, पण ह्याच्या पर्याय बिराय. अरे बाबा म्हणायचे तू काय केलंस काय, आज लहान मुलीबद्दल तुम्हाला काय वाटत नाही का. पण मी त्यांना समजून सांगण्याचा भरपूर प्रयत्न केला, परंतु मला त्यात समजून सांगण्याचा की बाबा मी केलं नाही असं तसं. परंतु तिथं नाईलाजानं मला गप्प बसावं लागलं. तिथं भरपूर माझ्यावर अन्याय झाले. पण तुम्हाला सांगायचं की 6 महिने, कमीत कमी 6 महिने सुटत नाहीत. आणि तसं जर बघितलं तर आम्ही 4-4 वर्ष आत आहे, मग तू कसा सुटणार. अच्छा, हा मला सांगा, आता तिथं मी त्या जेलमध्ये जाऊन आलोय, ज्या बाराकीत राहिलो तिथंच म्हणजे त्या बाराकीत मी 15-20 दिवस होतो. तर तिथं तुमच्या तोंडून येऊ द्या की तिथं पोक्सोच्या म्हणजे जो तुमच्यावर पोक्सोचा गुन्हा दाखल केलेला आहे, आरोप आहे, तिथं पोक्सोची लोक साधारण किती होते, ते किती वर्षापासून आहेत हे पहिलं प्रेक्षकांना सांगा. अहो 4-4, 5-5 वर्ष आहेत. 3-4-5 वर्ष, कोण 6 महिने 8 महिने असे नवीन आलेले. 70% पोक्सोचेच प्रकार आहेत तिथं. आणि जे आरोप आहेत कैदी आहेत ते पोक्सोचेच आहेत. पोक्सो जे आहेत नव्हे, डोक्यावर परिणाम होण्याच्या काय, केलेलं नसलं तर त्याच्यावर अन्याय आहे. माझे मित्र असल्या प्रकारचं कुठलंही काय केलेलं नाही, तो माझ्यावर असेच अन्याय झालेले आहेत. 70% केसेस ह्या पोक्सोच्या, आणि त्या 70% केसेसमध्ये 40% ह्या बोगसच आहेत. बरं, तरी ते सुटत नाही. त्यामुळं मग तुम्हाला काय वाटलं, तुम्ही सुटाल की नाही, काय वाटलं. मला सांगितलं की तू मसवडवरनं आलाय. आणि सांगायचं दुसरी एक गोष्ट म्हणजे की तुम्ही जे मंत्री आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही बरंच काय बोललेला आहे आणि त्यात काय सुटी नाही. मी त्यांना म्हटलंच होतं की तुषार खरात आत गेलेत, त्याच्यानंतर माझी बारी 100%. मला मसवडमध्ये कमीत कमी 150-200 माझ्या मित्रांनी वगैरे सांगितलं की अजित तुषार खरात आत गेलेत. आता तुलाही बोललेला आहेस, कुणाला बोलाय काय बोलायला, आता मग काय नाव घेऊ शकत नाही. परंतु मी तुमच्या संग जी काय बोललो होतो, मुलाखत घेतलेली, मी मुलाखत घेतली होती पूर्वी. त्या मुलाखत म्हणजे टेलिफोनिक, त्याच्यात मला जी म्हणायची की आप तेरी बारी आहे. आणि मला वाटत होतं, तरी मी इतका सावध कुठं जात नव्हतो, काय नव्हतो. मी लय विचार करायचो की ही बारी माझी आई म्हणजे नक्की काय आहे, त्याच्यापेक्षा आपण आता सावध राहावं. तरी पण माझ्यावर अन्याय झाला. बरं, आता ते सांगा, आपण जेलमधले जे अनुभव आहेत त्याच्यावर नंतर येऊया. तर आता मला हे सांगा की लोक तुम्हाला मसवडमध्ये म्हणायचे की जसं तुषारवर केसेस टाकल्या खोट्या, आता तुझी बारी. तर ती बारी कशी आली, हे जे आता खोटी केस पडली ती कशी पडली हेच मला सांगा. तसं जर म्हटलं तर त्याने 8:30 वाजता माझ्या कंप्लेंटचं टायमिंग सांगितलेलं आहे, संध्याकाळचं 8:30 वाजता, रात्री. म्हणजे रात्री. तर मी म्हणजे ज्या दिवशी ते हे झालेलं आहे, म्हणजे खोटी केस नोंद झाली, ते सांगताय तुम्ही. 8:30 वाजता काय झालं, 8:30 वाजता त्यांनी नोंद लावलेली आहे पोलीस स्टेशनला की असा असा प्रकार घडलेला आहे, छेडाछेडीचा, 18 फोक्सोचा. तर मी 7 वाजता आमच्या मसवडचे जे माझं कापड दुकान आहे, तुमचं दुकान आहे का? हा, दुकान आहे. आपण सील आहे ते, आता नगरपालिकेने सील केलेलं आहे. आता त्याच्यात काय बोलायचं म्हणजे काय सांगून उपयोग नाही. मी गाळ्याचं भाडं भरलं असताना तरी माझा गाळा सील आहे. अच्छा, त्याविषयी आपण माझ्या दुकानापासून मी डायरेक्ट बबन मधुकर आबदागिरी आज जे धाबा त्याचा आमच्या मसवडचे जे कोर्ट आहे त्या कोर्टाच्या पुढे धाबा आहे. त्यांना विचारलं की फोनवर की कुठं आहे, तर ते माझे खास मित्र आहेत. तर ते काय म्हणले माहित आहे का, मी आता माझ्या ह्याच्यावर धाब्याकडे चाललो, तर तुम्ही पण या. पोचलो आणि तिथून आम्ही बोलत बसलो, गप्पा मारल्या, चहा वगैरे त्यांनी दिला, कारण आमचं रोजच उठणं बसणं असतं. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं की बाबा म्हणले की केवटे आपल्याला
तुमची मामी आजार आहे, तर मेत्री म्हणून आहेत माझी मामी, तर ते अकलूजला इनामदाराचे येत आहेत, तर आपल्याला जायचं आहे. म्हणजे डॉक्टर आहे. मग आम्ही तिथून 9:02 कोर्टाच्या पुढे जो धाबा आहे त्यांचा, तिथून मी 9:02 तो त्याच्या गाडीवर, मी माझ्या गाडीवर, असं दोघं मिळून गेलो. मी माझ्या रूम मध्ये ठीक आहे, ते समजलं. आता तुम्ही गेला म्हणजे कुठे गेला तुम्ही? कुंभार टेकळाची माझं घर आहे का नाही, म्हणजे रूम भाड्याने घेतलेली, मी तिथं गेलो. मग ते माझ्या रूम पैसे आले, आम्ही गाडीवर बसलो दोघं त्याच्या गाडीवर, आणि तिथून तसंच अकलूजला गेलो. अकलूजला गेलो त्यावेळेस मला वाटतं इथून आम्ही 9:15 निघलो असेल, आणि तिथून तसंच अकलूजला गेलो. अकलूजला आम्ही 2-3 तास थांबलो, आणि त्या दवाखान्यातच होतो अकलूज मध्ये इनामदाराच्या. आणि तिथून डायरेक्ट आम्ही पोलीस आपलं मसवडला येत असताना म्हणजे आम्ही 11:45, म्हणजे जायला 1 पाऊण तास लागला असेल ना, आणि यायला 1 पाऊण तास. तर आम्ही तिथून परत 12-12:15 वाजताना पोहोचलो असेल मसवड मध्ये. ते कुठं पोहोचलो आम्ही, तर जे आमचं सरकारी दवाखाना आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र, त्याच्या पुढं सातारा पंढरपूर रोड, त्याच्या पुढे येत असताना मागून गाडी 2 पोलीस कॉन्स्टेबल थांबा म्हणले, केवटे. तर म्हणले काय हो, तर म्हणले पोलीस स्टेशनला साहेबांनी बोलवले. अहो म्हणलं माझं ते एक उपोषणचा इशारा होता, म्हणजे रस्त्यासाठी चांदणी चौक ते शिक्षक कॉलनी पोलीस स्टेशनच्याच रोडला, तिथं लिहून दिलं. तुम्ही आपलं नेहमी तुमच्या आंदोलन असतात त्याचं काय चाललं होतं तुमचं? उपोषण उद्या होतं. तर म्हणलं साहेबाचा वगैरे फोन आलाय, 2-3 दिवसात ते काम कॉन्क्रीट करण्याचं काम होणार आहे, तर तुम्ही काय आता म्हणलं, आता मला काय गरज नाही, आता झालंय म्हटलंय. नाही म्हणले साहेबाची गाठीच घ्यायचं. म्हणजे त्या उपोषणाविषयी तुम्हाला बोलवते तुम्हाला वाटलं? हा, आम्ही सहज गेलो आपलं तिथं. गेल्या मला तिथं आत नेलं, थांबवलं. थांबल्यानंतर मी तिथं तो आमचा दोस्त, आता ज्यांनी आमच्यावर काय खोटे केसेस केलेले आहेत, तो तिथं भेटला. म्हणलं, मग भेटल्यानंतर मी म्हणलं काय चाललंय काय नाही. तो माझ्याकडे बोलला नाही, बघितलं नाही. परत म्हणलं अरे बाबा काय चाललंय काय नाही. खास मित्र माझा, माझ्या डोक्यात बी काय बसलं नाही. अच्छा, म्हणजे तुम्हाला माहितच नाही की ह्यानंच तुमच्यावर केस केली, कुटुंबाने केली, माहितच नाही. तुम्ही मित्र म्हणून त्याला काय कसं चाललं. परंतु त्याच वेळेस माझे काही मित्र आले. माझं ते बबन मधुकर अब्दागिरे, तो तिथं जात होता पोलीस स्टेशनला. त्याने फोन लावून इतर मित्रांना बोलवलं, माझ्या भावांना बोलवलं. मग आम्ही ते बी विचार करत होता, साहेबांना बोलत होते, माझे मित्र बोलत होते की काय भानगड, काय नाही म्हणत होते. आता सोनवणे साहेब काय नाही मला अक्षय सोनवणे ते आतमध्ये होते. मी आत गेलो तर ते म्हणले की कशाला आलाय तुम्ही, यांना बाहेरच टाकी. मला त्यांनी त्यावेळेस काहीच बोलले नाही. मी बसलो बाहेर जाऊन. बसल्यानंतर एक 10-15 मिनिटानं ज्याने माझ्यावर कंप्लेंट केली ते बाहेर गेले, आणि त्याच्यानंतर मला आत टाकलं. आत टाकल्यानंतर मला वाटतं 3-3:15 वाजता माझ्यावरती रात्री माझ्या टाकण्या अगोदर प्रोसेस केली असेल ना कागदोपत्री अटकेची? त्यांनी पूर्ण केल्यानंतर माझे सही घ्यायला 2:15 वाजता का 3 वाजता आले. बर. आणि मग 3 तारखेला पहाटेचे. बर. आणि त्याच्यानंतर मला पण त्यांनी तुम्हाला कोणी सांगितलं नाही का तुम्हाला हे कशासाठी अरेस्ट केलंय काय? नाही, मला तसं काय सांगितलंच नाही काय झालं काय नाही ते. मला त्यातलं काय माहित नाही की गुन्हा कसलं असते तीच मला माहित नाही. अजून देखील मी विचार करतोय की माझ्या गुन्हा. आज ज्यावेळेस मी कारागृहात सुटताना मला त्यांनी विचारलं मॅडमनी प्रश्न की तुम्ही बाहेर कसा आला, तुम्ही कसं काय नाही म्हणताय, तुम्हाला कलम कशी माहित नाही किंवा कुठलं लागलं जेलमध्ये. तर त्यावेळेस मी म्हटलं की माझं असं झालं. नंतर त्यांनी विचार केला की मग ठीक आहे म्हणले, आमच्या ध्यानात येत आहे की तुम्हीच मेंबर आहे. म्हणजे त्यांना ओळख पटवण्यासाठी लागतं ना. हात बाहेर निघताना हात आहे का तो, बरोबर. ते सगळे कपड्यावर तुमच्या शरीरावर कुठे तिळ आहेत, काय आहेत, चेहरा कसा आहे, जखम कुठे आहे का. आता मी जाऊन आलोय 102 दिवस, मलाही माहिती आहे, ताजा मी आलोय. तर ते म्हणजे बाहेर येताना एंट्री करताना तपासतात, तसं सोडताना तपासतात जेलमध्ये. बर. पण मग तुम्हाला असं कधी कळलं की आपल्यावर अॅट्रॉसिटी, विनयभंग आणि पोक्सो हे इतके खतरनाक गुन्हे दाखल केलेले, हे कधी कळलं? ते मला मी ज्यावेळेस जेलमधून बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर नाही म्हणजे अजून तुम्हाला माहितच नव्हतं? अजून आम्हाला कायच माहित नाही की काय भानगड आहे. मी तसलं विचारच करत नव्हतो ना की बाबा ही छेडाछेडी फोक्सो बिक्सो माझ्या डोक्यातच नव्हतं. पण ती फोक्सो केलाय काय केलाय जे कोर्टात बोलत, म्हणजे जेलमध्ये मला जी बंदे बोलत होते, जे बंदे म्हणजे आपल्या सगळेच आलेले आहात. नाही ते ठीक आहे, म्हणजे पोक्सो काय असतो वगैरे ते नंतर आपण चर्चा करू. पण तुम्हाला मसवड पोलीस स्टेशनने अरेस्ट केली
ती कुठल्या गुन्ह्याखाली अरेस्ट केली ती त्यावेळी त्यांनी तुम्हाला सांगितलं नाही का? काय सांगितलं नाही. सकाळी माझा भाव आला ज्यावेळेस 9 का 8 वाजता ना, त्यावेळेस म्हणलं की तुझ्यावर फोक्सोचा गुन्हा. मी म्हणलं फोक्सो म्हणजे काय आणि माझ्यावर कसं तुम्हाला माहित नाही ते लहान मला कायच माहित नाही. सकाळी 9 वाजता कळलं. माझा जेव्हा भाऊ चंद्रकांत केवटे जेव्हा तो आला त्यावेळेस कळलं की फोक्सो ही झालेलं आहे. मला नाही काय सांगितलं कुणीच. पोलीस स्टेशनला फक्त म्हणले तुझ्या 18 झाले एवढंच म्हणले. अहो फोक्सो हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. म्हणजे लहान मुलगी जी 18 वर्षापेक्षा कमी वयातली मुलगी असेल म्हणजे तिला काय तिच्याशी लैंगिक अत्याचार करणं, तिचं काय विनयभंग करणं, छेडछाड करणं तिच्याशी असला तो गुन्हा आहे. तर तुम्ही काय छेडछाड केली होती का कुठल्या मुलीशी? अजिबात नसलं. माझ्या डोक्यात सुद्धा बसलं आणि बसणार सुद्धा नाही. मी काय ती गावकऱ्यांना सगळं माहित आहे. आज माझ्या शेजारचे जे मला मगाशी फोन आलता, माझ्या शेजारचा मित्र म्हणजे घराच्या पुढेच आहे, त्याचा फोन आलता. ती म्हणला की गावात अशी चर्चा आहे की ज्यांनी तुझ्यावर गुन्हा नोंद केलेला आहेत, काय केलेला आहेत की ते चुकीचे केलेले आहेत. अजित केवटे एखाद्यारी भांडणं करू शकतो परंतु असलं काय करू शकत नाही. माझी गावात चर्चेच्या. तर मग मला सांगा की आता खोटी केस तुमच्यावर केली तर ह्याच्या मागचं काय कारण असेल? आता माझ्यावर जसं मी ते बीजेपीच्या एका मंत्र्याचं कांट उघड केलं म्हणून माझ्या मागे हात धुवून लागला. अख्खं सरकार देवेंद्र फडणवीस गृह खातच हात धुवून लागलं. तुम्ही तर एकच तुमच्यावर चार झाले. तर ह्या एका कारणामुळे आणि माझ्या ह्याच्यात तर जामीन देताना न्यायालयाने अगदी म्हणजे बिन पाण्याने हजामत केली पोलिसांची, त्या मंत्र्याची आणि आणखीन कोणाची सरकारची, तक्रारदारांची हजामतच केली. अक्षरशः दोन वेगवेगळ्या न्यायाधीशांनी तासलेले. एका न्यायाधीशाने तर नाव घेऊन हजामत केली रे. मी खरं तर ते पहिलं न्यायालयाचं आभार मानतो हात जोडून माझ्या बाबतीत. तुम्ही मानले पाहिजेत कारण वकील आणि न्यायाधीश आहेत म्हणून तुम्ही वाचलाय, बाहेर आलात. नाही तर ते आतमध्ये 4 काय आज मला त्याविषयी काय वाटतं ते पहिलं सांगा. जो निर्णय जे आपल्याला जज साहेबांनी दिला आणि जे तुम्ही जे मला वकील दिले होते की तुम्ही सांगितलं होतं नितीन गोडसे, ते मला वाटतंय की वडूचे आहेत आणि मला माझा काय आधी परिचय नव्हता परंतु ते वडूचे आहेत. तुम्ही आता किती पैसे दिले, काय पैसे दिले हे मला काहीच माहित नाही. पण मी बाहेर आलो एवढंच मला माहित झालं. तुम्ही पैसे दिले का नाही दिले किंवा तुम्ही काय केलं हे मलाच काय कळलं. आमच्या घरच्यांना विचारलं, मगाशी भाव आलता, अरे बाबा पैसे बिशायचं तर तुम्ही म्हणले तुषार खरात साहेबांना विचारा, ते मुंबईवरनं आले, त्यांचेच फोन चालू होते तेच मला फोन करून सांगायचे तू इकडे जा तिकडे जा आणि पत्र वगैरे असे कुठं कुठं माहितीच्या अधिकारात दे ते तुम्हीच करा म्हणून सांगितलंय. असं माझा धाकटा भाऊ बी मला म्हणला आणि इतर जे 2-3 चौघालते ते देखील म्हणले की आम्हाला खरंच ह्यांनी बरंच काय काय सांगितलं की अजित केवटे कसा आहे काय, मग तुम्ही काय येत नाही. तर म्हणले दबाव. तर दबाव कशाचा? तर आता तुम्हाला माहितच आहे की तुमच्यावर काय झालं अन्याय तसा माझ्यावर बी अन्याय आहे. बरोबर. तर तुम्ही न्यायालयाचं आणि वकिलांचं गोडसे साहेबांचा आभार मानले. गोडसे साहेबांचा आभार मानलंच पाहिजे कारण त्या गोडसे साहेबाचे पुण्यामुळे बाहेर आलोय. 6-6 महिने 8-8 वर्ष राहते ती म्हणते ती म्हणजे ह्याला जामीनच भेटत नसेल तर ह्याचं करायचं काय. आज गोडसे साहेब जे वडूची भेटले मला नितीन गोडसे, त्याचं तर मी लाख आभारच मानतो. नाही ते त्या माणसाचं वैशिष्ट्य हे आहे की ते जो माणूस ज्याच्यावर खरोखर अन्याय झालाय त्याच्यासाठी ते फार झुंजतात आणि न्यायालयासमोर पुराव्यासहित सगळ्या गोष्टी मांडतात. आणि न्यायालय म्हणजे असं देशभरामध्ये असं बोललं जाते की न्यायालयावर सुद्धा भाजपचा दबाव आहे वगैरे. पण जे मी ज्या ह्याच्यात आलोय किंवा तुमचं उदाहरण बघितलं तर न्यायालय असे कुठल्या दबावाला बळी पडत नाहीत. काही नाही, जे सत्य आहे जे मेरिट आहे त्या मेरिटवर जातात. तुम्ही गुन्हा केलेलाच नव्हता तर ते जे वकील आहेत तुमचे गोडसे साहेब त्यांनी सांगितलं, न्यायालयाला पटवून दिलं. भाजपच्या विरोधात किंवा सरकारच्या विरोधात तुम्ही कशी आंदोलन करता हे करता तर ते न्यायालयासमोर सांगितलं गेलं आणि म्हणून तो तुमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला हे न्यायालयासमोर सांगितलं गेलं आणि मग न्यायालयाने तुमचा जामीन मंजूर केलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी न्यायालयाच्या तुमच्यासारख्या माणसाला न्यायालयाने न्याय म्हणजे हे बाहेर काढून जेलच्या बाहेर काढून हा जो काही तुम्हाला भारतीय नागरिक असल्याचे जे काही अधिकार प्रदान केलेले आहेत, स्वातंत्र्य उपभोगण्याची संधी दिलेली आहे, जी संधी पोलिसांनी घालवली होती किंवा तक्रारदारांनी घालवली होती, भाजपच्या लोकांनी घालवली होती. तुम्हाला जेलमध्ये एकदा जेरबंद केलं जेलमध्ये की तुमचं स्वातंत्र्य कुंठित होतं. तर ते स्वातंत्र्य तुमचं हिरावून घेतलं गेलं होतं. ते न्यायालयाने जामीन मिळाल्यामुळे तुमचं एक भारतीय नागरिक म्हणून जे स्वातंत्र्य ते मिळालेलं आहे. मलाही तसंच मिळालेलं आहे न्यायालयात माझ्याही बाबतीत आणि तुमच्याही बाबतीत. मी न्यायालयाचं मी सुद्धा परत एकदा हात जोडून आभार मानतो. तर आता मला हे सांगा की
जे तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल झाले ते कशामुळे झाले? म्हणजे भाजप सोबत नक्की तुम्ही काय पंगा घेतला होता हे मला सांगा. पहिला म्हणजे मसवड नगरपालिका आहे, ह्या नगर परिषद आहे, आम्ही तसं नगरपालिकाच म्हणतो. ह्या नगर परिषदेच्या जी गाळा आहेत त्या गाळ्यात खाड्याचा एक गाळा आहे, खाडे, त्याचं काय नाव घेत नाही मी, परंतु त्या खाड्याच्या गाळ्यात भाजपचं ऑफिस होतं आणि पोरेने टाकलं होतं. तर त्या पोरेने ऑफिस टाकलं होतं भाजपचं. आता फोटो कोणाचं असतील ते सांगावं लागत नाहीत, आणि फोटो काही बारीक नसतात, म्हणजे ते फलकावरचं त्याचा बघितल्यावर लगेच लक्ष येतं, बोर्ड वगैरे सगळं भाजप संपर्क कार्यालय. जेव्हा ते निघलं त्यावेळेस म्हणले की तुला आता मराठीत दावावं लागतं. या निघलं म्हणजे काय केलं? त्या कार्यालय म्हणजे कार्यालय तिथनं काढावं लागलं. पण तुमचा का विरोध आहे त्या कार्यालयाला? माझा विरोधाचा प्रश्न नाही. जे नगरपालिकेचा नियम आहे, दारू असे 2 नंबरचे आणि राजकीय पक्षाला हे गाळा देता येत नाहीत, ह्या नियमानुसार मी तक्रार केली होती आणि त्याच्यावर सुद्धा आता कारवाई करायला होणार आहे. दुसरा प्रश्न आहे की मी एसटी स्टँड साठी आमरण उपोषणला 11 दिवस बसलो. भावी असं मसवडमध्ये एसटी स्टँड झालं म्हणजे तुमच्या उपोषणामुळे, माझ्या उपोषणामुळे. मग अहो मला सांगा, हे जे आता मला नाव घ्यायचं नाही, परंतु ते आता मंत्री झालेत, त्याने मी ज्यावेळेस उपोषणाला बसलो होतो त्याच्या आधी 5 वर्ष भावी असं उद्घाटन केलं त्या एसटी स्टँडचं. त्या ठेकेदाराची वाट लावली का काय केली, ती काम बंद पडलं 7 वर्ष. जे आता स्टँड उभं आहे मसवडचं महाराष्ट्रात, बारामतीचं स्टँड सोडल्यानंतर डिजिटल स्टँड हे तुम्हाला सांगायचं म्हणजे मसवड मधलं आहे महाराष्ट्रात. 1-2 नंबरला स्टँड कुठला आहे? मसवडचं. तर ते खूप त्याच्या डोळ्यात कोणाच्या, आता त्या भाजपच्या कार्यकर्त्याच्या. आता त्याला गुंड म्हणायची मला वेळच आली, कारण माझ्यावर अन्याय झालाय म्हटलं मी गुंड म्हणू शकतो ना, म्हणजे गुंड म्हणू शकतोय ना मी. आता गुंडगिरी केली असेल तर बाकीचे गुंडगिरी, भाजपचे जे मसवडचे जे गुंड आहेत म्हणजे जे ठराविक, त्या गुंडांनी माझ्यावर अन्याय केलेला आहे. आता त्याचा झाला स्टँडचा प्रश्न. दुसरी गोष्ट, चांदणी चौक ते शिक्षक कॉलनी एक रस्ता आहे. आता मला सांगा, हे 15 वर्ष होते, आता काय आता नाव घ्याय नको, अजून बी तोच विषय येतोय, त्याला करता आला नाही, तो मी रस्ता केलाय, तो आता होत आलाय. मला हे कसं सगळं उपोषण आंदोलन उपोषण. आता चौथी गोष्ट, चौथा एक राग आहे त्यांना की भगवान गल्लीतलं गटार 15 वर्ष झालं नव्हतं. तिथं सगळं मच्छे पिक्चर सगळे म्हणजे झोपता बिपतात तिथं सगळ्या समाजाची लोक, पण इतकी घाण अवस्था. नाव भगवान पण गल्ली गटर गल्ली, पण त्या गटर गल्लीची मी भगवान गल्ली तयार केली. मी तिथं उपोषणचा इशारा दिला, आंदोलन कॉन्क्रीटीकरण झालं. तिथली मला माणसं म्हणतात की आता तुम्हीच आमचं मायबाप. मी मायबाप नाही तर सिद्धनाथ मला बुद्धी देतो, नाथाच्या कृपेने मी करतो. आता राहिला प्रश्न, शेवट सांगतो काय, इथं जास्त मला बोलता येत नाही. हा धट मला म्हणायचं आहे, धट. ह्या धटाचं महात्मा फुले पतसंस्था. धट कोण आहे? धट आता ती काय, ते एक कर्जदार. महात्मा फुले सहकारी पतसंस्था मर्यादित मसवड, या पतसंस्थेतलं कर्ज काढले, त्याचं 1 रुपया भरलं नाही. त्याचे एक चुलता आहेत, कर्ज झालं 50-60 हजार, 50-60 लाख. काढलं किती ते तर डोक्यात बघा ना, फक्त 22.5 लाखात मिटवलं. हा बी तक्रार कुठे दिली, मी तर निबंधकाकडे तक्रार दिली, आणि त्याच्यानंतर कुणाचं थकीत आहे त्यावेळेस मी एकाच्या दुसऱ्या धटाचं त्याच्या म्हणजे पुतणी आहे एक, त्याचं घेतलं. तो कोण होता तर तुम्हाला सांगायचं 15 ते 16 वर्ष चेअरमन. पण त्या चेअरमननं कर्ज कसं काढलं काय काढलं ती बोलाय नको, पण तरी पण 1 मिनिट मला सांगायची इच्छाच आहे की कर्ज काढल्यानंतर पैसे पहिल्यांदा घेतलं, मॉर्गेज परत केलं, आणि हा चेअरमन 2-3 वेळा झाला. होता येतं का मला सांगा, कर्ज थकीत असताना त्यातला जो व्यवस्थापक आहे तो काय करत होता, त्याचं काम होतं ना तक्रार देणं. त्याचं काम होतं ना की हे आता थकीत आहे, तर मुळे जुळे भगत म्हणते तसं काम, मिले भगत. ह्याने काय केलं माहित आहे का, महात्मा फुले पतसंस्थेत क वर्गात आहे, हे म्हणतात माळी समाजाचे, पण ठेव कुणाची? धनगर समाजाची, मराठी समाजाची, गुजर समाजाची. तुम्हाला सांगतो 18 पगड जातीची ठेव, आणि कर्ज थकीत कुणाची? फक्त माळेची. आता याला काय बोलायचं? तुम्ही बी माळे? मी बी माळे आहे, मी बी तिथं संचालक आहे. मी 2 ठिकाणी निवडून आलो, एका ठिकाणी निवडून आलेलो आहे. आता किती ठिकाणी? 2 ठिकाणी निवडून आलेलो. थकीत म्हणजे ते सगळे माळी समाज थोडीच वाईट असतो, ती असणारे ठराविक सगळे. मला आता तर सगळेच म्हणायचे आहेत
कारण थकीत फक्त माळ्याचंच आहे, ठराविक भरतात ना. ज्याचे गोरगरिबाचे मला सांगायचं आहे, गरीब माळे आहेत त्याचं भरणार, ते गरीब तसं नाही. जो म्हणजे गरीब माळे आहे त्याचा 1 रुपया बी कमी करायचं नाही. आणि जे काय ठराविक जे आजपर्यंत त्यांनी प्रकरण मिटवलेले आहेत, मुदलीत मिटवले, 10-12 वर्ष वापरून त्यांनी जमीन इस्टेट घेऊन ही मोठी झाली. आता मला सांगा की ही माळी समाजाची पतसंस्था म्हणता. आता मला सांगा यांनी माळी समाजाची पोरं किती लावली? ह्या माळी समाजात जी ठेव ठेवलेली आहे पतसंस्थेत, महात्मा फुले नाव काय? महात्मा फुलेंचं नाव, या महापुरुषाचं नाव ह्या महात्मा फुले पतसंस्थेचं. ही संस्था त्याच्या बिचाराच्या नावानं, आमचे ते मायबाप महात्मा फुले आज शिक्षण सम्राट, ते आज त्यांचं नाव आहे. मला खंताची बाब वाटते की ड वर्गातच आहे पतसंस्था, क वर्गात. मला काय सांगायचंय की स्थापन झाल्यापासून हे जे व्यवस्थापक होते ते धट होता चेअरमन, तर त्यांनी 1 मुलगा कामाला लावलाय का? की पतसंस्थाचे शाखा किती वाढवल्या? 1 बी वाढवलं नाही. नुसतं पैसे खायचं क वर्गात, फक्त स्वतःची पोटं भरायची काम ही जी संचालक होते त्यांनी केलेले आहे. हे ते उकरून काढलं. म्हणून मला ते एक म्हणजे मगाशी म्हणलोय धट म्हणून, त्याचा फोन आलाय तुला दावतोच म्हणून. नाही पण मला जरा हे क्लिअर करा की म्हणजे हे जे तुम्ही परत धट नाव घेताय ते काय कुठल्या पक्षाशी संबंधित आहे का? अहो ते भाजप पक्षाचे आहेत. आणि तो माझी नगराध्यक्ष होता. आणि त्याचं कसं आहे माहित आहे का, त्याच्यावर मी आता काय बोलणार नाही, मी कायद्यानं कागदानं बोलणार आहे. आज मला सांगायचं आहे की ही पतसंस्था माळ्याची ह्यानं कर्ज काढले भरायच्या नावानं बॉम्ब, त्याच्या चुलत्याचं तर घेतल्यापासून 5 पैसे भरलं नाही ते. मला सांगा 15-20 लाख रुपये काढायचं कर्ज, ती बी मॉर्गेज करायच्या आधी पैसे, मॉर्गेज 6 महिन्यानं कुठल्या बिरजीत बसतंय. आणि फक्त समाज म्हणायचं, डोक्याला ताप द्यायचा. आज जर सांगितलं तर माळी समाज मसूड म्हणजे 40 ते 45%. मग मला सांगा की त्यांनी किती शाखा काढल्या आणि किती मुलं कामाला लावली? 1 मुलगा कामाला लावलेला नाही. आणि जे आहेत त्याचे तर पगार कुठे नीट आहेत? बरोबर. त्यांना तर कुठे पगार आहेत? बरोबर. बिचारे कसे काम करतात, काय करतात? मीच त्यांचे गेल्यापर्यंत एक पत्र दिलेलं आहे, तुम्हाला जर तसं काय वाटलं तर पगार वाढवा म्हणून. मी स्वतः तिथं वरडून, त्या मीटिंग मध्ये वरडून बिचाराचे पगार वाढवलेले आहेत. हा ह्यांचा अन्याय करण्याची पद्धत. आणि याच्यानंतर मी आज तुम्हाला सांगतो की विजय धट, आता तुम्ही काय ते बंडू तुमचं काय ते त्याचं टोपण नाव, मला इतकं ते जाता घेणं देणं नाही. मला तो काय म्हटलं माहितीये का, त्याच्या आधी 2-5-6 दिवस मी रेकॉर्डिंग पाठवलं होतं एपीआय ला. तो मला म्हणला तुला दावतो. विजय धट फोनवरती. तर त्याचं माझ्याकडे रेकॉर्डिंग बी आहे, सगळं आहे. मी ते एपीआय ला पाठवलं होतं. परत एपीआय अक्षय सोनवणे, तसेच जो आमच्याकडे गोपीने असतो भादुगले, त्यांनाही पाठवले होते. परंतु ते म्हणले मला पोलीस स्टेशनला बादुगले म्हणले, मी बघितलंच नाही. आता गोपीनेचं काम काय असतं, प्रत्येक गोष्ट बघणे. ठीक आहे, त्याचं सोडून द्या. बादुगलेचं अक्षय सोनवणेला तुम्ही पाठवलं होतं, त्यांनी काय ऍक्शन घेतली? त्यांनी काय ऍक्शन घेतली नाही. माझा परत सकाळचा मोबाईल का पाठचा जाऊन माझ्या भावाकडे घरनं घेऊन आले. म्हणजे तुम्ही अटकेत असताना घरनं घेऊन आले आणि त्यांनी डिलीट केलं. बरं. म्हणजे तुम्हाला कधी कळलं डिलीट केलं ते? डिलीट केलं ते मला आता फोन ते मिळाल्यानंतर कळलं की डिलीट केलं. मी आता फोन कसं काय दिला, तर म्हणले वकील साहेबांनी अर्ज दिलता, आपले ते नितीन गोडसे साहेब वकील, त्यांनी अर्ज दिलता. आणि अर्ज दिलेला त्यांनी अर्ज नोंद केला का ना केला, आमच्या भावापाशी ते फोन दिला. मला त्याची बी चौकशी करायची आहे, कारण फोन दिला, अर्ज घेतल्याशिवाय देता येते का? फोनच्या बद्दल काहीच नाही ह्याच्यात, फोन बद्दल काहीच नाही. मला काही विचार पडतोय की असा जे मी त्यांना पाठवलं होतं त्याने आक्षेप काय घेतला नाही की ज्या विजय धटानं मला जी काय दमदटी तुझ्याकडे बघतो करतो, तू माझी प्रकरण असं केलंय, तू माझ्या कर्जाबद्दलच कसं काय बोलला, तुझा संबंधच काय, तू व्हॉट्सअपला ग्रुपलाच का पाठवलं, आम्ही नाही महात्मा फुले ग्रुपला. पण समाजाला कधी कळणार की हे चोर आहे? ती कधी कळणार? हे चोर दावण्यासाठी मी महात्मा फुले पतसंस्थेत गेलतो. 2002 साली मी कापड दुकान खोललं होतं, म्हणजे त्यावेळेस मी कर्ज मागण्यासाठी गेलो. त्यावेळेस मला म्हणले की तुझी भरण्याची लायकी नाही, 2 लाखाचं मॉर्गेज करायला लावलं. व्यवस्थापक मान्य करतोय की तुम्ही ह्याला असं केलं. त्यावेळेस मला हाकलून दिलं. पण ज्यावेळेस मी आत गेलो त्यावेळेस कळलं की ह्यांचं काय हो, ही क वर्गात पतसंस्था शाखा, तिथं कामगारांनी काम नाही, माणसं येतात जी ठेवी आहे त्याच्या व्याज येते, त्याच्यावर ह्यांचं पगार काढते. ती ही कुठली पद्धत?
मग ह्याच्यासाठी मी सगळी तक्रार सहाय्यक निबंधक इथे दिले. शिंदे मॅडम होते, आता दुसरे आले, ते काळे म्हणून आलेत सहाय्यक निबंधक, त्यांच्याकडे तक्रार दिलेली आहे. त्यांची ती दात वट खाऊन माझ्यावर ही सगळं केलेलं आहे. दुसरी गोष्ट, मी बांधाऱ्याचं बी आंदोलन केलं. तुमचा अर्धाच विषय सांगितला. तुम्ही सांगितलं की अक्षय सोनवणेला, म्हणजे जे तुम्हाला बंडू धटाने धमकी दिली, ते कॉल रेकॉर्डिंग तुम्ही अक्षय सोनवणेंना पाठवलं. त्याचं काय झालं ते नीट सांगा, व्यवस्थित सांगा, तुम्ही गडबड करू नका. मी काय म्हणतो, अक्षय सोनवणे एपीआय आणि गोपीनेचं बी काम आहे बादुगले, तुम्ही एकच बसू नका. म्हणजे मला काय म्हणायचं माहिती, ते राग येतोय मग आता मला, की दोघाला पाठवलं होतं, त्याने बघितलं कसं नसेल, बघितलं 100%. फक्त त्याने आक्षेप घेतला नाही, माझं डिलीट केलेलं आहे, मी त्याच्यावर बी तक्रार करणार आहे. काय ते डिलीट केलं. आता तुम्हाला, तुम्ही जेलमधून आता बाहेर आला, तुम्हाला मोबाईल मिळाला, मोबाईल मध्ये तुम्ही शोधायला गेला काय, की तुम्ही अक्षय सोनवणेंना हे पाठवलं होतं काय, जे बंडू धटाने तुम्हाला धमकी दिली, तुम्ही अक्षय सोनवणेंना अगोदरच पाठवलं होतं. आणि अक्षय सोनवणेंनी तुम्हाला म्हणजे ते जे धटाने तुम्हाला धमकी दिली त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे अक्षय सोनवणे. मी तसं लिहिलं होतं की बाबा की मला ह्याच्यापासून जीविताचा धोका आहे, परंतु त्यांनी कुठलीच कारवाई केली नाही. होतं हे त्या व्हॉट्सअपलाच पाठवलं होतं त्यांच्या, म्हणजे रेकॉर्डिंग पाठवलं, लिहिलं की बाबा हे त्याच्या खाली मला धमकी देतोय, आणि काय पुढे काय जो मला ह्याच्यापासून जीविताचा धोका आहे, विजय धटापासून मला जीविताचा धोका आहे, मी असं लिहिलं होतं. परंतु या अक्षय सोनवणे आणि गोपीने का बघितलं नाही, याचे प्रत्येक एखादं व्हॉट्सअपला आलं लगेच ते आलं लक्षात. ते तुम्ही आता सांगितलं 3 वेळा, पण तुम्ही आता बाहेर आलात, बाहेर आल्यानंतर मोबाईल बघितल्यानंतर त्याच्यात काय काय डिलीट झाले ते मला सांगा. तुम्ही मला खासगीमध्ये सांगितलंच मगाशी, रेकॉर्डिंग करायच्या अगोदर आपली शूटिंग सुरू व्हायचं. आता कॅमेरा समोर जनतेला कळू द्या की त्यांनी काय केलं अक्षय सोनवणेने त्याच्यावर. त्याच्या जे नाव आहे ते सगळं नावावरचं जे आपण व्हॉट्सअपला पाठवतो, त्यांनी ते सगळं डिलीटच करून टाकलं, इतरही माझं सगळं डिलीट करून टाकलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे ह्या भाजपच्या लोकांच्या विरोधातले जे पुरावे होते तुमच्याकडे मोबाईलमध्ये, ते काय केलेत, डिलीट केलेत. बर, आता तुम्ही आता पुढे पुरावे डिलीट केलेत, हे तुम्ही मगाशी म्हणला मी तक्रार करणार, कोणाकडे तक्रार करणार आहे? पुण्याला एक मला वाटतंय की काहीतरी तक्रार करण्याचं कुठेतरी आहे, एक ऑफिस आहे, तिथे जर तक्रार जर केली, ते पोलीस तक्रार निवारण प्राधिकरण म्हणून मुंबईला, पुण्याला आहे, पुण्याला आहे, मुंबईला आहे, तिथं करणार आहे. आणि तिथं जर नाही काय प्रॉब्लेम मला जर वाटलं, म्हणजे तसं काय, तर मी दिल्लीला जाणार. मी काय करणार इकडे मुंबईत अगोदर, काय मुंबई नसेल तर दिल्लीला जाणार. मी सोडणार नाही. तुमचं काय डिलीट केलेलं. आणि तुम्हाला एक सांग, जरी तो भाजपचा असला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, तरी मला काही घेणं देणं नाही, ते आपल्या सगळ्याचेच आहेत. आता सगळ्याच आहेत, एका पक्षाच्या सगळ्या नागरिकांचे पंतप्रधान. त्यांनी न्याय देतात का नाही देतात बघायचं आहे. परंतु आपल्या, तुम्ही म्हणता आता काय म्हणला तुम्ही की महाराष्ट्राचं, तुम्हाला असं वाटतंय का की देवेंद्र फडणवीस न्याय देतील? ह्या ज्या बिचारीच्या एक महिलेच्या प्रकरणाबद्दल तुम्ही जे आत गेला, त्या महिलेच्या प्रकरणात मला सांगायचं एक, अजून आता वाईट बोलतो मी, की त्यांचं जर पुरावं, हा आमदार असो खासदार असो, ह्यांची पूर्ण तपासणी केली जाते. पण कुठे केली जाते ही तुम्हाला माहिती आहे. त्यांचा पूर्ण तपास केला जातो, नंतरच ह्यांच्यावर पोलीस कस्टडी वगैरे ते असतात ना. ज्यावेळेस यांना पोलीस कस्टडी झाली म्हणजे हे गुन्हेगार होते. त्या बिचारीवर दबाव आणला असेल, ती बिचारी का माघारी, जाऊ द्या त्या विषयावर नको. मला सांगायचं आहे ना की तुम्ही म्हणताय की महाराष्ट्रात का नाही देव, तुम्ही दिल्लीलाच का म्हणताय, त्याच्याबद्दल सांगायचं. देवेंद्र फडणवीस साहेबावर माझी काही गॅरंटी नाही. ते खरे किती बोलतात. अजित पवाराला काय करणार, काय कशी चिक्की फिसायला लावणार, चिक्की फिशिंग आणि फिशिंग, कोणाची फिशिंग त्यांच्याकडे घेतलं आणि सगळ्यालाच फिसायला लावलं. जेवढे चोर आहेत, जेवढे लबाड लांडगे आहेत, मग आमच्या माळी समाजाचा असू द्या किंवा छगन भुजबळ असो, कोणी बी असो, जे घोटाळे केले ते त्यांच्याकडे आता आहेत. आम्हाला हे सांगायचं आहे की लबाड लांडग्याचं सरकार आहे भाजप. आणि दुसरं एक मी आता सांगतो की मला मतदान 108 आणि एक पोस्टल 9, तर सरळ सरळ मिश्रित घोटाळा आहे. आणि हा सरळ कुठल्या इलेक्शन मध्ये उभं राहिला होता तुम्ही? विधानसभेला आताच्या 2024च्या. कुणाच्या विरोधात उभं राहिला होता? आता काय अजून सांगायचं, त्याचं नाव घ्यायचं नको. मानचा आमदार म्हणलं. कुठून उभं राहिला होता तुम्ही? मान मतदारसंघातून. नाव त्याचं काय घेता? अहो मला सांगा, 1 नंबरचा लबाड लांडगा, त्याचं नाव काय घेता मला सांगा. मला त्याचं नावच घ्यायचं नाही. बरं ठीक आहे. आणि काय माहितीये का, माझ्यावर गुन्हे कसं, मी इलेक्शनला काय बोललो, ती माझ्यावर कसं दातवट करते ती मला माहिती आहे. मला याच्यावर बोलायचं नाही, त्याच्यामुळेच मी आता आहे.
आणि आज काय आहे की तुम्ही जेव्हा ती आत गेला तेव्हा तुम्हाला स्वप्न पडा, म्हणजे माणसं म्हणायला लागले, स्वप्न पडायला लागले. कधी कधी मी म्हणायचो मी नाही तसा, मी नाही काय करत, मला असे स्वप्न पडायला लागले कसले बी, कोण मारतय हाणतय. माझा एक ठिकाणी जीव गेल्यागत वाटलं, मला छातीत चाकू खुपसल्यागत वाटलं होतं स्वप्नात. त्यामुळे मी सावध होतो, तरी पण ही बेसावधीने केलेला आहे खेळ. मी काय इथं नव्हतो, मी सरळ सरळ अकलूजला होतो. आणि म्हणजे त्याच्या ठिकाणी ती कुठं काय, आणि त्या ज्या माणसाबद्दल सांगायचं त्या माणसाबद्दल मला बोलायचं बी नाही काय, की त्याच्यावर गुन्हा आहेत का नाही आहेत, ते काय माणूस कसा आहे त्याबद्दल परत बोलू आपण. आता काय दुसरं काय साहेब? दुसरं तर मला सांगा की तुमच्यावर खोटा गुन्हा दाखल झाला, माझ्यावर झाला, त्याच्यानंतर माझ्यासोबत आणखी आरोपी होते, अनिल सुभेदार, ती महिला होती, हे झालं आपल्या तालुक्यात. यापूर्वी अनेक झालेले आहेत. आपण राज्य पातळीवर जाऊया, तिथं बी अनेक जण, आता ते ह्यांचं बघतोय आपण, एकनाथ खडसेंचं. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जेलमध्ये होता, एकनाथ खडसेंच्या त्या मुलावर असंच बनाव रचून गुन्हा दाखल केलेला मी बघितलं. तर हे सगळं राज्यभरात असं चाललोय, तर काय ह्याच्याविषयी काय सांगाल? एक ते नगरला एक जणांवर, शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्यावर त्याने तुमच्यासारखंच त्याने भाजपचा घोटाळा काढला, तिथं सत्ताधाऱ्यांचा घोटाळा काढला, सत्ताधारी एक आमदाराचा, तर त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय. हे काय कसं वाटतं? आता बघा, तुम्हाला एक सांगतो की आपण जगण्यासाठी नाही, मरण्यासाठी झालेलं आहे. 4 दिवसांना आपण मरणार आहे, 4 दिवस असो, 4 वर्ष असो, नाही तर 10 वर्ष. त्याच्यापेक्षा आज मेलेलं नाही का बरं? मला एक सांगा की भाजप सरकारचं तुम्ही ह्याच्याकडे गेलं, त्याच्याकडे त्यांचे ईडी पिढी किडी लपडी सगळे लावायचं काम आहे. मला सांगा की काँग्रेस असू दे, आता जी काय बाहेर आहेत काँग्रेस, शरद पवार साहेबाचा पक्ष, परत इतर कोण असेल, त्यांच्यावर सरळ अन्याय करायला लागले, ते भिवून अजून तिकडे जायला लागले, अजून भाजपच म्हणायला लागले, म्हणजे वाटचाल तिकडे. पण तुम्हाला एक शेवट सांगतो, ते किती बी वरच्या मनानं जाऊ द्या, आतल्या मनानं पाक ते म्हणतात की ह्यांची कधी राख रांगोळी होत्या, वैतागली ती त्यांना. भाजप म्हणजे मान आपले महाराष्ट्राची नव्हे देशाची, देशात बी तीच परिस्थिती आहे. काय मला सांगा, मोदी साहेब फरफडत आणतो त्या कोणाला, दाऊद इब्राहिमला. कशाचा फरफडत आणलाय मला सांगा, कशाचा फरफडत आणलाय? ती चक्की फिशिंग कुठं आहे मला सांगा, त्या अजित पवाराचं कुठं आहे मला सांगा. आता छगन भुजबळाबद्दल काय, आता ते खाली मुंडे, मुंड्याचं काय प्रकरण, ती कसं काय मिटतंय कसं काय? अहो काय आहे, आज मला काय सांगायचंय की इथं गोरगरिबाला नाही भेटत नाही, परंतु ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना तयार केली आहे, त्या घटनेमुळे आज आपण जिवंत आहे, आज मी तुमच्या संग बोलतोय. नाहीतर मला वाटतं की आज गोळ्या झाडल्या असत्या त्यांनी, जेलमध्ये गोळ्या झाडल्या असत्या. कारण काय ह्यांचा हातच आहे, तर काय करा, मला आत गेल्यावर त्रासच तसा झालाय. हो बरोबर. आता मला एक सांगा, तुम्ही म्हणताय तुम्ही माळे आहात, तुम्ही ज्यांच्या विरोधात बोलताय, ज्याचं प्रकरण काढलं तो माळे, नेता माळे, आमदार आता मंत्री झालेत, पण ते एक माळे दुसऱ्या माळ्याच्या विरोधात कसा काय अन्याय करेल? किमान आपला जात बांधव आहे, आता लोक जातीपातीतले 18 पगड जातीचं ओबीसीचं म्हणून ते नाव घेऊन मंत्री झालेले आहेत, आमदार झालेले आहेत, मतं मागतात. हा भाजप सरकार ओबीसीचं आहे म्हणतात, ओबीसीची मतं घेतात. तुम्ही ओबीसी आहात, महत्वाचं तुम्ही माळी आहात, तर मग हे आणि तुमचे मंत्री ज्यांच्या तक्रारी तुम्ही माळ्यांबरोबर करताय, असं कसं काय? मला काय सांगायचं, जो आज आमदार निवडून आलेला आहे, जो मंत्री झालेला आहे, तो अपक्षाची सगळी मतं, जे मत आहेत ते त्यांना बिरजीत, कुणाला 108, कुणाला 94, कुणाला 96, रासबला 15 ते 16 हजार मतदान जरबारी नसतं. मानमधून किती असतं? 15 ते 16. उमेदवार फिरो अगर ना फिरो, जानकर साहेबावर विश्वास आहे, महादेव जानकर साहेबावर विश्वास आहे. तर ते 15-16 हजार मतदान असताना 500, 700, 700 मतदान पडतं. ते कसं पडतं? मिसलीतच घोटाळा ना. ज्यावेळेस ही मतमोजणी चालू होती त्यावेळेस ते आमचे मॅडम होत्या, प्रांत मॅडम, त्यांना मी वरडून सांगितलं, इथं चबारी आपलं लबाड आहे, खोटापणा, या मिसलीत तुम्ही घोटाळा केला, मी वरडून सांगत होतो. परंतु मतमोजणी, परंतु तिथल्या पत्रकारांनी का माझं मनाव घेतलं नाही, का बातमी लावली नाही. मी लेखी तक्रार दिली, पत्रकारांना सगळे दावली, पण हे पत्रकारांनी का लावली नाही त्याचा मला आज निश्चय ख्याल आहे की दबाव, भाजपचा दबाव, आणि भाजपचे काय ठराविक गुंड आहे त्यांचा दबाव. बर, अच्छा. पत्रकारांचा तुम्ही विषय काढला, तुम्ही आता इथं सामाजिक काम करता, मी तर बघितलंय पत्रकारांनी तुमच्या चांगल्या बातम्या दिलेल्या आहेत, आंदोलनाच्या वगैरे द्यायचे यापूर्वी. तर आता हे अटक झाल्यानंतरचा पत्रकारांचा हे अन्याय तुमच्यावर झाले, खोटी केस झाली, त्याच्यात पत्रकारांनी मदत केली का तुम्हाला? आता आमचं संबंध चांगलं होतं,
आमचं संबंध कसं असते ते काय असतं, पत्रकारिता काय असते तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे. परंतु मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. मला सांगायचं आहे की जर त्या पत्रकारानं जर काय बोललं तर त्याला फास घेतल्याशिवाय पर्याय नाही. अच्छा. त्याचं घरदार उद्ध्वस्त. अच्छा. त्यामुळं पत्रकार मानच्या हिथं तर मला वाटतं बाकीचा विषय सोडा, मान मध्ये तर बोलणार नाही ती. त्यांचं जी ठराविक गुंड आहे ती त्यांना दम देतात, ते बातमी कशी लावली. उदाहरणार्थ ते आमचं एक धुळदेवचं एक आई चॅनलवाला युट्यूबवाला आहे, त्याने एक माझी मुलाखत घेतली होती. परंतु त्याने अर्ध्या तासाच कट केली. मग आता त्याचं नाव घ्याय नको बिचाराच, नाही तर त्याला अजून ठोकं बसायचं, मार बसायचा. मला मार बसला तर काय बिघडत नाही, मी मार खायला तयार आहे, आता मारच खायला तयार आहे, मला काही घेणं देणं नाही. मला काय म्हणायचं आहे की पत्रकारिता त्यांना करण्याजोगी परिस्थिती नाही. काय काय पत्रकार काय म्हणतात मला, युट्यूबवाले पत्रकार ते म्हणतात की आम्ही बातम्या आता सगळ्याच्या लावायच्या बंद केल्या, त्या लावायचं काय चोराचा बाजार आहे सगळा, परंतु ते उघड बोलू शकत नाही ती. म्हणजे काय म्हणायचं आहे मला शेवट, की जे भाजप सरकार राज्यातला असो देशातला असो ही लबाड आहे, खोटा आहे आणि चोऱ्या लबाड्या करून मतदानात मिश्रित घोटाळा करून त्यांनी ती निवडून आलेला आहे. मला 100% गॅरंटी. बर. अच्छा. तर मला वाटतं आता आपण शेवटच्या मुद्द्याकडे येऊया. तुम्ही जेलमध्ये होता, जेल मधला अनुभव तुमचा कसा, काय तिथं तुम्हाला त्रास वगैरे काय झाला किंवा नाही झाला, काय कसं दिवस होते? 27 दिवस काढले ना तुम्ही कसे काढले हेच मला काय कळना. त्याचं कारण असं की तुम्ही होता ते तुमचं नाव सांगितलं जरा मला म्हणजे आधार घावायचा, परंतु तुषार खरात आले होते, आमच्याच बाराकमध्ये होते. तुम्ही आता जी मागाशी म्हणला त्याच बाराकमध्ये मी होतो आणि दिवस होतो. तुम्ही बी होता, पण तिथं तुमच्याबद्दल दबाव होता आणि तुमचं म्हणजे रात 3-3 वाजता तुम्ही काय लिहित होता हे बी मला काय कळलं. तुम्ही 3-3 वाजता काहीतरी लिहित बसायचा, लोक सांगायचे. आणि तुम्ही तिथं म्हणजे तुमचं खरंच तुम्ही कोणाला भेट नव्हता, कोण काय बोलला का वरडायचं, काय असेल ते आवाजानं बोलायचा. एक तर म्हणला की तो मला सरळ म्हणला मी मेलो तर इथं चालेल, मला गोळ्या जाड होते पण मी भेटणार नाही. त्यामुळे काय काय जे दबावत होते, म्हणजे मी असं बोललो होतो असं तिथल्या एका कायद्याने 5-6 कायद्याने सांगितलं. परंतु त्याच कायद्याने मला त्रास, त्याच्यातल्या काय ठराव राहिलेले तिथं त्या कायद्याने मला त्रास दिला. आज मी जे आलोय मला वाटतंय की मी 10 वाजताना भातामध्ये जेवण असतं ते घेतलं होतं आणि जेवाय बसलो होतो, तर एका कैद्याने काय केलं की माझ्या ताटात माती कचरा लुटून आणलेला टाकला. बर, काय म्हणता? जेवणात टाकला. अरे. आणि तुम्हाला सांगायचं की इतकी वाईट परिस्थिती. आणि तिथं जर ते आहे ते साहेब वगैरे बाबा एक नंबर, परंतु आत गेल्यावर काय मला सांगा. बरोबर. तुम्हाला एक दुसरी एक गोष्ट असे मला सांगायची, मॅडम प्रेक्षकांना सांगतो, बाबा हे बोलले ना तिथं बाबा वगैरे, बाबा म्हणजे जेलमधल्या पोलिसांना बाबा म्हटलं जातं. बाबा म्हटलं जातं. त्यांचं म्हणणं की त्यांचा काही प्रॉब्लेम नाही, पण प्रॉब्लेम कायद्यांचा, जे गुण अगदी अट्टल गुन्हेगार असतात तर ते कायद्यांना जर व्यवस्थित हँडल आपल्याला नाही करता आलं तर जेलमध्ये प्रचंड त्रास होतो. मी ह्या सगळ्या प्रकारच्या जे काय मला चांगले कैदी मिळाले, वाईट सुद्धा मिळाले. ज्या बराकीमध्ये होते त्या बराकीमध्ये मी 15 दिवस होतो, मला तिथं अजिबात काही त्रास झाला नाही. कोल्हापूरला मला एक 4-5 दिवस त्रास झाला होता. आणि नंतर ज्यावेळी मला शेवटच्या टप्प्यात अरेस्ट केलं होतं आणि त्यावेळी मी हे ज्या बराकीत आहेत त्याच्यापासून मी दूर होतो. त्याच्यामध्ये 15 नंबर असं 15 नंबरची लाईन म्हटलं जातं, त्याच्यात 15 खोल्या आहेत वेगवेगळ्या. 16 नाहीत 15 आहेत. तर ते 15 कोठडी आहेत, त्यातल्या मी 9 नंबर कोठडीमध्ये मला त्रास झाला होता. हे मी म्हणजे 2 गुंडांनी मला सुपारी घेतो वगैरे असं तसं बोलले होते. अजून एक गुंड होता, तो बोलला होता की तुम्ही आमच्या नेत्याची बदनामी का करता. हे मी स्टोरी सांगितली ऑलरेडी युट्यूबवर हे टाकलेलं आहे. तर परंतु मी हँडल व्यवस्थित करू शकलो होतो. ह्यांचं तसं झालेलं नाही, ह्यांना त्रास झाला. तर तो त्रास कसा झाला होता जरा मी जर आता जर तुम्हाला जर म्हणजे तिथं जर साहेबांना म्हणजे बाबा लोकांना जर वाटत असेल तर त्यांनी चेक करावा. 10:30 ते 12च्या टायमिंग मध्ये ते बघावं की मी काय चुकीचं बोलतोय का. दुसरी गोष्ट आतमध्ये कसं आहे माहितीये का, बाबा लोक म्हणायचे तुम्हाला कोण त्रास देतोय का, जर का सांगावा त्रास आणि जर कंप्लेंट पडली तर जामीनच व्हायचा नाही. तिथं कसं आहे माहितीये का, बेल्ट न मार. तिथं आवाज गुरासारखा वरडलेला आवाज बघितल्यावर मी म्हणलं आपल्याला इथं 4 कानपडीत त्या बाबा लोकांच्याच कानपडीत बसल्या बेल्ट बसलं म्हणायचं आणि गप बसायचं. तुम्हाला सांगतो धक्का देणे जेवण
तिथे एक हांडी पद्धत असते. हांडी म्हणजे कसं आहे 5-5, 6-6, 10-10 जण आपले जेवण घेऊन खातात. हांडी म्हणजे ती एक पद्धत आहे. म्हणजे बसतात, ग्रुप असतात. तर त्या ग्रुपमध्ये तुम्हाला सांगायचं आज इथं ग्रुप तर उद्या तिथला, उद्या गेला का कसं आहे मी म्हणलं का नाही बाबा मी ती भात म्हणजे जेवणाचं घेऊन येतो. जेवणाचं घ्यायला गेलो तर ती चपात्या समजा रोटी आणल्या तर एक जण भाजी, अरे आपण 6 जण आहे, नाही 5 जणांचं तुमचं नाही घेतलं, मला उपाशी मारण्याची वेळ आणली. पण हेच बाबा लोकांना सांगायचं तर कसं, बाबा लोकांना सांगितलं का दोघाला मार, एकाला मार नाही तिथं दोघाला मार आहे. म्हणजे आणि मी सांगतो जेलमध्ये अशी पद्धत आहे की ज्याने तक्रार केली आणि ज्याच्याबद्दल तक्रार झालेली आहे दोघांनाही समान शिक्षा असते. तिथं ते दोघांनाही म्हणजे ज्याने तक्रार केली त्याला नाही त्यालाही त्रास असतो देतात, परंतु ज्याने सांगतोय त्याला कमी भेटतो, कारण ते सीसीटीव्हीत बघतात ना. आणि जो खरा हे आहे त्याला तर मार त्याचा उठता बसता येत नाही, एवढं तर मी 100% सांगू शकतो. कारण काय माहिती मी अनुभव घेतलेला आहे. मी हात जोडला, ती वरण्याचा आवाज बघितल्यानंतर म्हणजे तुम्हाला मार पडला का? मला नाही, त्यांच्या वरण्याचा आवाजातच आपल्याला अनुभव समजायचा. त्याच्यापेक्षा धक्का दिलं त्याच्यात जे असणाऱ्यांनी मला इतका त्रास दिला की बस मला वाटतं की मी 28 दिवसात कमी मला वाटतं 13-14 दिवस जेवलो बी नसेल. पण सकाळच्या पारी जे तू शिरा उपीट कांदे फळ मी डबल मागून घ्यायचो खायचो, मला भुकाशिवाय काय जमत नव्हतं. मग तेवढ्या दिवस चांगला घ्यायचा. रात्रीच्या 3 वाजल्या का पोटात गडबड व्हायची, परत अजून व्हायचं कधी 7 वाजते त्या 6 वाजते त्या भाता कधी येतोय. तो वाजले म्हणले घंटे का बाहेर जायचं का, ते पहिले घ्यायचं दूध बी येत होतं, दूध यायचं, मी काय चाप येत नाही, शिरा उपीट आणि म्हणलं का नाही ते देणार यायला का ते तो टाकायचा. पण एखादा जे विरोधक असला का ना त्याच्यातला बी कमी करायचा. मग तिथं कुणाचं राहिलं त्याचं माकडागत बघायचं आणि ते खायचं, कारण मला भुकायची सवय. पण सकाळ जेवल्यानंतर मी म्हणायचो की उपोषणामुळे मला बी काय वाटायचं नाही. पण इतकी बेकार परिस्थिती आहे की तिथं ठराविक जे असतात त्यांना ती जेलच असते. मला वाटतंय की बाहेरचे जे मंत्री संत्री असतील त्यांचं पैसे पुरवलं जात असतील आणि त्यांनी पोचलेलेच ती गुंड असणार ते ताप देतात. बर, आणि ते भाजपचेच होते. नाही माझ्या बाबतीत तसं झालं होतं, बाहेरूनच फुस लावली होती आणि मला त्रास दिला होता. तर आणि तुम्ही ज्या बाराकीत होता ना तिथेही भाजपचे कार्यकर्ते माझ्या वेळी होते, मलाही त्यांनी त्रास द्यायचा प्रयत्न केला होता. पण जरा माझं काय झालं होतं की ते वृत्तपत्रांनी चॅनलवाल्यांनी माझी भरपूर कीर्ती पसरवलेली होती, त्याच्यामुळं आणि माझी हाय प्रोफाईल केस बनवली होती. त्याच्यामुळे त्या बाराकीमध्ये जे काही लोक म्हणजे त्यांना बाहेरून फुस लावली असावी असं मला वाटतंय. तुमच्या बाराकीतलं सांगतो जिथं मी राहिला होतो सुरुवातीच्या काळात एकदम पहिल्या टप्प्यात, तर तिथं मला त्रास दिला होता आणि ते बहुधा ह्यांनी बाहेरून फुस लावलेली होती किंवा नाही हे मी गॅरंटीने सांगू शकत नाही. पण ज्याने त्रास दिला त्यातला एक जण जाधव नावाचा कैदी आहे, तो दहिवडीचा आहे आणि तो एक गोरे नावाचे एक अधिकारी आहेत जीएसटी मध्ये, ते आता एका मंत्र्याकडे ओएसडी आहेत, त्याच्या गाडीवर ड्रायव्हर होता तो इलेक्शन काळात असं त्याने सांगितलं. त्याने मला त्रास दिला होता. म्हणजे इतकं तिथं ह्यांची लोक पेरलेली आहेत. तिथं जर म्हणजे कसं असतं माहित आहे का, जबाबदार असतो, जबाबदार म्हणजे ते ह्याचा मॅनेजर त्याचं सगळं असतं, त्यानं सांगेल तिचं ऐकायचं, त्यांच्याकडे नावाची नोंद असते. पण त्यांना जर विचारलं तर तो म्हणायचं जाऊ दे थोड्या वेळाने सांगतो असे ते, आणि झोप आता. मग त्यांच्या कारणात आपल्याला काही नावं बी कुणाची विचार नाही. ती म्हणलं जाऊ दे आपलं बेल्ट खाण्यापेक्षा ह्यांचं धक्कबुक्क खाल्लेलं ती बेल्ट समजूया आणि आपलं बाहेर जाऊया. परंतु खरी परिस्थिती वाईट आहे. आज मला आभार मानायचे ती म्हणजे कोर्टाचे, ज्या कोर्टाने मला जामीन मंजूर केला त्याचं लाख आभार मानतो. तसेच माझे वकील म्हणजे तुम्ही दिलेले, अजून त्यांना काय फी बी किती द्यायची ती सांगायची अजून तुम्ही सांगितलं नाही. ते आमचे वडूजचे वकील नितीन गोडसे, आणि त्यात म्हणजे आता माझा आतापर्यंत माझा मित्र नव्हता, परंतु ते माझे मित्र आता तुम्हीच म्हणलं पाहिजे. तुषार खरात, तुषार खरात लोकशाही बचाव संविधान बचावातले सैनिक आहोत. तुषार खरात मुंबईवरून आला, तिथं माझा बाहेर आल्यावर सत्कार घेतला आणि एवढं तुम्ही बोलल्यामुळं आज मी एवढा जे फ्रेश बोलत आहे. मला वाटत नव्हतं की मी महिनाभर उठीन, परंतु तुमच्या त्या येण्यानं माझं ती मागाची मी मुलाखत बघितली, ह्या बघण्यानं मी एकदम आनंद आहे, खुश आहे. आणि खरंच तुमचं लाख उपकार आहेत की तुम्ही मुंबईवर इथं आला आणि मला सगळं म्हणजे माझं मन आनंदी केलं. तुमचे मी लाख लाख आभारी मानतो. आणि सगळ्यात शेवट म्हणजे की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या घटना लिहिली, ज्या बहुजनाला न्याय दिलेला आहे तो खरोखरच चांगला आहे. परंतु मला शेवट एक सांगायचं आहे की जे 18 असे चुकीचे गुन्हे नोंद करतात
त्याच्यावर कुठेतरी बंधन झालं पाहिजे. खरं तपासावं, बघावा आणि गुन्हा नोंद करावा. कारण मी माझी परिस्थिती सांगण्याजोगी नाही, तरी पण मी माझं बोलतो की माझं 24 मार्चला गाळा सील केलेला आहे आणि मी भाडं भरलं असताना मी कोर्टात गेलेलो आहे. तर ते निकाल आता काय झाला मला माहित नाही. आणि दुसरी गोष्ट, आज ही सामाजिक काम करताना माझ्या मंडळीला त्रास होतोय. ती बिचारी माझ्या संग फोनवरनं बोलते, ती माहेरी आहे. माझी मुलगी टीवायला आहे, BSc ला आहे. माझा मुलगा 12वी झालेला आहे, त्याला लोहाला पाठवायचं होतं, ती बी मला काय माहित नाही. आज मी खरोखरच संकटात आहे. पण मला काय सांगायचं आहे की जे अट्रॉसिटी वगैरे करतात ती कुठेतरी तपासावी. आणि छेडाछेडीचे फोक्सो गुन्हा, माझी सरकारला विनंती आहे, पोलीस स्टेशनला विनंती आहे आणि त्यातल्या त्यात FI आमचे अक्षय सोनवणे यांना बी विनंती आहे की कुठेतरी बघा, करा आणि तपासा आणि नंतरच गुन्हा नोंद करा. एकदम बेकार परिस्थिती आहे. ज्याने केलं नाही त्याला मारण्याचं राजकीय हेतुपुटी केलं जातं आणि राजकीय हेतूनच माझ्यावर गुन्हा नोंद केलेला आहे. एवढंच मी तुषार खरात साहेब मी सांगतो. आणि तुमचे पुन्हा एकदा लाख लाख आभार मानतो. त्याचं कारण की तुम्ही मुंबईवर निघता आला. खरंच तुम्ही पत्रकारिता करता आणि तुम्ही आजपर्यंत, म्हणजे परवाच माझी 38 मिनिटाची क्लिप घेतली, त्यात माझ्याकडे ₹1 सुद्धा म्हणजे कधी मागितला नाही. आधी माझी ओळख नव्हती, फोनवरनं झालेली आहे आणि ते माझे आमदार होते त्या मुलाखतने झालेले आहे. मी कधी कुणाकडनं पैसे घेत नाही बरं का. बातम्या करणं, एखाद्याच्या विषयी बातमी करायचे किंवा एखाद्याची चांगली बातमी करायचे किंवा एखाद्याच्या विरोधात बातमी करायचे, मी कधीही कुणाकडून कधीच पैसे घेत नाही. म्हणून मी इतका खंबीर आहे. तर हे तुमच्यासाठी सांगतो. हा तर मला आता सांगायचं आहे की मी तुम्हाला पहिला प्रश्न काय विचारला की तुम्हाला काय द्यावं लागतंय का. माझ्याकडे काही पैसे नाहीत. मी सामाजिक काम करतो, जेवढे कष्ट करतो त्यातले खाण्यापुरते मी सामाजिक कार्याला पैसे खर्च केलेत. 61-62 माझे आमरण उपोषण आहेत. मी समाजाची पत्रकारांनी कसं आहे, पत्रकारांनी बातमी जी आहे ना, पत्रकाराची खरी रोजीरोटी असते. परंतु बातमीचा बाजार करू नये. बातमी जी आहे किंवा जी वार्ता आहे ती बाजारात नेऊन बसवू नये. त्याच्यामुळे पत्रकारितेचं अवमूल्यन होतं. तुम्ही जर एखाद्याकडनं पैसे घेतले तर तुम्ही त्याच्या विरोधात बोलू शकत नाही. तुम्ही एखाद्या विषयी चांगलं बोला, वाईट बोला, खरं वार्तांकन करा, पण पैसे घेऊ नका. तर मी कधी पैसे घेत नाही. मी गेल्या 25 वर्षात हा धर्म मी पाळलेला आहे. आणि तुमचं काम चांगलं असेल, तुमची क्वालिटी असेल तर तुम्हाला पैसे सरळ मार्गातनं व्यवस्थित येतात. मला तर गुगलने चांगलं घसघसीत अनुदान दिलेलं आहे. महाराष्ट्रातला मी पहिला मराठी पत्रकार आहे की मला गुगलने घसघसीत अनुदान दिलेलं आहे. आणि ह्या जाहिरातीच्या माध्यमातून येतं. मी चांगले प्रयोग राबवतो. मला त्यामुळं चांगल्या गोष्टीला हे तर म्हणजे जो सरळ मार्गी बिझनेस आहे त्यातनं पैसे येतात. बातमीचा मी कधी बिझनेस करत नाही. मी बातमीचा कधी बिझनेस करत नाही. तुम्ही जे बोलला, कदाचित तुमचा इथला अनुभव असेल, तुमच्याकडनं इथले कोणी पत्रकार पैसे घेत असतील नसतील मला माहित नाही. तालुका लेवलचे पत्रकार, तालुका स्तरावर पत्रकारिता करणारे अनेक पत्रकार खूप चांगले असतात आणि बरेच पत्रकार पैसे खाऊ असतात. आणि पैसे मिळाले तर ते कुठल्याही पातळीवर जातात असं म्हणजे मी ऐकून आहे. आमच्या सगळ्या पत्रकारांनाही माहित आहे. आणि फक्त तालुकाच नाही, सगळीकडेच आहे. म्हणजे आता तर मुंबईत मंत्रालयातले पत्रकार सुद्धा तालुका पत्रकारांपेक्षा खालच्या दर्जाला गेलेले आहेत. कोणी पैसे दिलं, पॅकेज दिलं तर काही करायला बसलेत. पत्रकारिता बाजारात नेऊन विकायला बसलेत. तर हे म्हणजे आता आम्हाला पत्रकार म्हणायला बी लाज वाटते. 2014 नंतर पत्रकारांची अवस्था फार वाईट झालेली आहे. परंतु त्याच्या अगोदर जी पत्रकारिता होती ती फार चांगली होती. मला फार चांगल्या मोठमोठ्या संपादकांच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळाली आणि तो पत्रकारितेचा धर्म मी अजून जपतोय, इथून पुढेही जपेन. त्याच्यामुळं तुम्ही जे म्हणताय ना की तुम्ही पैशाचं मला बोलला आणि मी तुम्हाला सगळं म्हणलं की मला काय तुमच्याकडनं 4 आणे नको, तर मी कोणाकडूनही पैसे घेत नाही. मी आज शेवट सांगतो आता. फक्त एक आहे, लय भारी. फक्त एक आहे की जे म्हणजे मी आवाहन करतो युट्यूबवर वगैरे की बाबा देणगी द्या. देणगी घेणं हे काही गुन्हा नाही. परंतु ते ज्याच्याकडनं बातमी केली त्यांच्याकडनं नाही मी घेत कधीच. ती जनमानसातून ओव्हरऑल आवाहन केलेलं असतं. त्याच्यातनं जे काही कोणी पाठवतात ते आपोआप येतं. आणि जे सरळ मार्गातला माझा मुंबईतला बिझनेस आहे तो माझा सरळ मार्गातून चालतो. हे असले चिंदगिरी मी करत नाही. मी एक शेवटच सांगतो की तुम्ही लय भारी युट्यूब चॅनल, आज तुमच्यामुळं खरोखरच मला न्याय भेटतोय. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुन्हा एकदा आणि
तुषार खरात साहेब, तुम्ही मुंबईवरनं येऊन आज माझी मुलाखत घेतली, माझ्या त्या जेलमधून बाहेर सुटल्यानंतर मुलाखत घेतली, मी तुमचे लाख लाख आभार मानतो. आणि खरोखर मी सांगतो की मी जी काय आज सुटलोय ती केवळ तुमच्या आशीर्वादाने, न्यायालयाचा आशीर्वाद आणि तुमचेही आशीर्वाद आणि आमचे जे वकील आहेत, आता तुम्ही दिलेले आमचेच म्हटलं पाहिजे, नितीन गोडसे साहेब गोडूचे, त्यांचे बी आभार मानतो. दादा लय भारीला तुम्ही माझी मुलाखत घेतल्याबद्दल मी तुमचा लाख लाख आभार आहे. धन्यवाद. धन्यवाद. आपण गरज पडली तर आणखी पार्ट 2 करू. आतापर्यंत तुम्ही बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. जनतेच्याही लक्षात आलेलं आहे की कशा खोट्या केसेस केल्या जातात. हे जे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील जे सरकार सत्तेत आलेलं आहे त्यांनी ही नवी संस्कृती, नवा पायंडा पाडलेला आहे की जो मनुष्य भाजपच्या विरोधात बोलेल, भाजपचा भ्रष्टाचार, भाजपचे चुकीच्या गोष्टी चव्हाट्यावर आणेल, त्याच्यावरच खोटे गुन्हे दाखल करायचे. आणि तुम्ही काय काय केलं होतं तर तुम्ही जो भाजपचा बंडू धट नावाचा पदाधिकारी आहे त्याने पतसंस्थेकडनं कर्ज घेतलं, तो परत भरत नाही नीट, त्याचं काही कर्ज चुकीच्या पद्धतीने माफ केलं असं तुमचं म्हणणं आहे, ते तुम्ही चव्हाट्यावर आणलं. तुम्ही एक भाजपचं कार्यालय नगर परिषदेच्या गाळ्यामध्ये बेकायदेशीरपणे भाजपने कार्यालय सुरू केलं होतं, तुम्ही बंद करायला लावलं ते भाजपचं कार्यालय. तर त्याच्यामुळे त्यांचा सगळा राग होता. लिंगायत समाजाची दफनभूमी जागा, त्याचा काय विषय, ते लिंगायत समाज, ठीक आहे आपण दुसऱ्या पार्टमध्येच घेऊया, आता मोठा व्हिडिओ होतोय. तर तुम्ही अशा पद्धतीने सगळे भाजपची सत्ता आहे आणि त्यांच्या विरोधात तुम्ही आंदोलन करता, सरकारच्या विरोधात आंदोलन करता, म्हणून तुमच्यावर हा खोटा गुन्हा दाखल केला. आणि तरी तुमचं नशीब थोर आहे की तुमच्यावर एकच गुन्हा दाखल झाला. आणि मला भीती होती की तुमच्यावर आणखी खोटे गुन्हे दाखल केले जातील, कारण माझा तो अनुभव होता, माझ्यावर 4 गुन्हे दाखल केले होते, तसे तुमच्यावरही आणखी गुन्हे दाखल केले जातील अशी मला भीती होती. म्हणून मी थोडासा आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. कायदेशीर गोष्टी सगळं मी जेल असेल, वकील असतील, न्यायालय असेल, ह्या सगळ्या गोष्टी मी आता शिकलोय. तर माझ्या ह्या अनुभवाचा वापर करून मी तुम्हाला कायदेशीर मदत कशी करता येईल, न्यायालयीन मदत कशी करता येईल, जी तुमचा अधिकार आहे आणि कोणीही नागरिक कोणालाही सनदशीर मार्गाने ती मदत करू शकतो, ती मी तुम्हाला करून देण्याचा प्रयत्न केला. अनेक लोक, तुम्हाला हळूहळू कळेल, मी एकटाच नाही, अनेक अदृश्य हात ह्या मान खटावमधनं होते, महाराष्ट्रातून होते, तुमच्या मागे अनेकांच्या शुभेच्छा होत्या, तुम्हाला जनतेच्या भरभरून आशीर्वाद होते, सदिच्छा होते. आणि अनेकांचे मला फोन येत होते की बाबा ते आले का, बाहेर आले का. अगदी व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा लोक विचारत होते की अजिनाथ केवटे बाहेर आले का, त्यांना जामीन मिळाले का. असं खूप जणांचे तुमच्या पाठीशी आशीर्वाद आहेत, उपकार आहेत. नंतर जे आता तुम्हाला हळूहळू कळेल तुम्हाला कोणी कोणी मदत केली, ते सगळ्यांचा आभार माना. आणि ज्यांनी तुम्हाला आतमध्ये घातलं त्यांचा बी आभार माना. आपला व्यक्तिगत कोणी दुश्मन नाही. हे जे लोकशाहीचे, संविधानाचे जे दुश्मन आहेत त्यांच्याविषयी आपण बोलतोय. लोकांचे जे दुश्मन आहेत त्यांच्यावर आपला राग आहे, व्यक्तिगत आपला काय त्यांच्यावर राग नाही, ना मंत्र्यावर, ना त्यांच्या कार्यकर्त्यांवर, कुणावरही आपला व्यक्तिगत राग नाही. फक्त लोकशाहीची पायमल्ली होते, लोकांचं नुकसान करतायत, म्हणून आपण ते सत्य मांडण्याचं काम करतोय. तर आता आपण थांबूया. तुम्हाला परत एकदा शुभेच्छा. तुम्ही लोकशाही बचाव आणि संविधान बचावाच्या लढाईतील तुम्ही एक सैनिक झालेले आहेत माझ्याप्रमाणे. आपण सगळे एकत्र मिळून हे संविधान, लोकशाही बचावाची लढाई इथून पुढे लढत राहूया.